आज ना डायरेक्ट भाकरीवरून सुरुवात केलेली आहे. कारण असंच काहीतरी झालं. ऑफिसवरनं सुटली आणि विचार केला होता, की मस्तपैकी आज बोंबलाची चटणी आणि भाकरी खाईन. पण तसं झालंच नाही. दीपकचा फोन आला आणि म्हणाला, की "रेश्मा मला शिफ्ट लागलेली आहे, पटापट ये." जेव्हा हसबंडच्या ना, मिस्टरांच्या ना शिफ्ट रोटेट होऊन जातात ना आणि अचानक मला सांगतो, की मला जायचंय. त्याच्यामुळे माझी धांदलच उडून जाते. म्हणून पटकन आली, किचनमध्ये शिरली. म्हणजे 2 मिनिटाचा श्वास पण घेतला नाही. डायरेक्ट भाकऱ्या करायला लागली आणि त्यानंतर मला भुर्जी देखील करायची होती. तुम्ही पण त्यातले आहात का, की ऑफिसवरून आलात, की लगेचच किचनमध्ये जाऊन स्वयंपाकाला लागता? म्हणजेच आपल्या घरातली लोकं असतात त्यांना शिफ्टला जायचं असेल आणि शिफ्ट रोटेट असेल तर अजूनच प्रॉब्लेम होतो. मी पण त्यातलीच आहे, घाबरू नका. म्हणजे मी सुद्धा तुमच्यातलीच मैत्रीण आहे, जे की त्याची सिच्युएशन अशीच आहे. मग मी पण आलेल्या पटकन भाकऱ्या घेतल्या, भुर्जी करून घेतली, जी की तुम्ही फोडणी माझी बघितलीत. एकदम साधी सिंपल होती आणि सकाळी थोडासा अंडा राईस पण केला होता. इव्हन भाजीसुद्धा केली होती. ते सगळं आवरलं आणि पटकन त्याला ताट वाढून देते आहे. नंतर मी सुद्धा आरामात खाईन. सो असा होता मिनी ब्लॉग. आवडला असेल तर नक्की फॉलो करा. बाय.